निवडणूकच मी ही निवडणूक म्हणून पाहत नाही, ही एक भावना आहे. प्रत्येकाशी काही ना काही संबंध साहेबांनी प्रेमाचे तयार केले. अनेक गोष्टी मला भेटतील भविष्यात, पण मात्र वडीलच असतात. त्रास या गोष्टीचा होतोय की साहेब माझ्यासोबत नाही. सगळं काही आहे प्रेमापोटी. प्रत्येक जण हा मतदारसंघामध्ये माझ्या प्रत्येक गावामध्ये त्यांचं विकास काम आहेत. जसं आपण एरिया बदलतो, प्रश्न बदल. माझ्यासाठी काही कुणी विरोधक नाही किंवा कोणता शत्रू नाही. 4 मेला निकाल लागतोय आणि 4 मे दिवशी आपला वाढदिवस आहे. हे राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील जे मतदार आहे ते बर्थडे गिफ्ट आपल्याला देतील का, काय विश्वास वाटतो? राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक 23 एप्रिल रोजी होत असून स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या विचाराचा वारसा घेऊन या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी तथा महायुतीकडून उमेदवारी करत असलेले अक्षय शिवाजीराव कर्डिले आपल्या समवेत आहे. दादा, काय सांगाल की येत्या 23 एप्रिलला मतदान होतंय आणि प्रचाराची रणधुमाळी चांगलीच पेटली आहे. आज प्रचाराचा आपला दुसरा दिवस आहे. कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय? काल सकाळपासून आम्ही अधिकृत प्रचाराची सुरुवात केली. आज दुसरा दिवस आहे. गुहामध्ये आम्ही पहिल्यांदा गुहा गाव घेतलं. कानिपनाथांच्या आशीर्वादाने आम्ही सुरुवात केलेली आहे. साहेबांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये कानिपनाथांचाच आशीर्वाद घेऊन वाटचाल केली. आज माझ्या राजकीय जीवनाची देखील कानिपनाथांच्या आशीर्वादाने सुरुवात होती. निश्चित ज्या पद्धतीने साहेबांनी गेल्या 30-35 वर्षापासून सर्वसामान्य जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिला भगिनींसाठी काम केलं, त्याच पद्धतीने सर्वांना माझ्यावरती विश्वास आहे. मोठा प्रतिसाद मला मिळतोय आणि निश्चित यांच्या विश्वासाला मी पात्र ठरून येणाऱ्या काळामध्ये सामान्य जनतेसाठी काम करेन. निश्चित दादा, पहिल्यांदा आपण उमेदवारी करतायत आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्यापासून राज्यातील 35 जणांची टीम आपल्या प्रचारासाठी एकदम सतर्क केली आहे. याबद्दल काय सांगाल? प्रथमतः मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार मानतो. गेल्या 6 महिन्यापासून ज्या दिवशीपासून साहेब आपल्यामधून निघून गेले, त्यांनी विशेष प्रेम आणि लक्ष मला, माझ्या परिवाराला दिलेलं आहे. आज संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे सर्व महाराष्ट्राचे पदाधिकारी त्यांनी महाराष्ट्रामध्ये पाठवले. त्यांचा प्रयत्न हा आहे की या कुटुंबाला, या मतदारसंघाला जेवढं प्रेम देता येईल, सहकार्य करता येईल, जेवढं त्यांचं कर्तव्य आहे ते पूर्ण चांगल्या पद्धतीने पार पाडताय. आणि 30 वर्षामध्ये अनेक राजकीय नेते मंडळींचे आणि साहेबांचे कौटुंबिक मैत्रीपूर्वक संबंध होते. आज प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नेता आज एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून प्रत्येक जण आज प्रयत्न करतोय की आमचं या निवडणुकीमध्ये काय योगदान साहेबांसाठी देता येईल. म्हणून आज प्रेमापोटी प्रत्येक जण हा मतदारसंघामध्ये माझ्यासाठी येतो. निश्चित प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील नेते आहे. साहेबांची उणीव तुम्हाला भासते की काय? साहेबांची उणीव म्हणजे मला ह्या राजकीय प्रवासात फक्त नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये उणीव जाणवते. आज माझं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येते. आज भरपूर त्रास मला हे सगळं करत असताना होतोय. त्रास या गोष्टीचा होतोय की साहेब माझ्यासोबत नाही. आज सगळं काही आहे, आज सगळे माझ्यासोबत आहेत. साहेबांनी जे काही 30 वर्षामध्ये या राजकीय प्रवासात घडवलंय, तयार केलंय, या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत आहेत. पण आज एक मुलगा म्हणून मला माझ्या वडिलांची कमी ही आजही आहे, उद्याही राहील. अनेक गोष्टी मला भेटतील भविष्यात, पण मात्र वडीलच असतात. त्या वडील ह्या शब्दाला दुसरं कोणतीच गोष्ट पूर्ण करू शकत. निश्चितच राहुरी तालुका असेल, पाथर्डी तालुका असेल, नगर तालुका असेल, एक विकासाचा डोंगर स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेबांनी उभारलेला आहे. आजही आपण प्रचारात फिरत आहोत. अनेक नागरिक असतील, मतदार असतील, या आठवणींना उजाळा देत असतील. नक्की याबद्दल काय सांगा? आज प्रत्येक गावामध्ये मी जेव्हा फिरतोय, प्रत्येक ठिकाणी त्यांचा विकासाचा ठसा उमटलेला आहे. प्रत्येक गावामध्ये त्यांचं विकास काम आहेत. कुठेही गेलं तर साहेबांचं नाव दिसतं. सभा मंडप आहेत, पेव्हिंग ब्लॉक आहेत, ड्रेनेजचे काम आहेत, त्यानंतर रस्त्याचे काम आहेत. कुठेही गेलं, शेतीमध्ये गेलं तर डिप्या आहेत. म्हणजे अनेक प्रश्न साहेबांनी ज्या त्या भागात जे ते प्रश्न मार्गी लावलेले आहेत. आज कुठलाही व्यक्ती, महिला असो किंवा पुरुष असो, तरुण असतील, वयोवृद्ध असतील, प्रत्येक जण हा मला भेटल्याच्या नंतर साहेबांची आठवण सांगतो.
साहेबांचा अनुभव सांगतो. म्हणजे असा एकही माणूस मला आजपर्यंत भेटला नाही की तो म्हणलाय की माझी आणि साहेबांची अजून ओळखच नव्हती, आम्ही कधीच भेटलो नाही. प्रत्येकाशी काही ना काही संबंध साहेबांनी प्रेमाचे तयार केले. नाही, निश्चितच साहेबांचं विकासात्मक धोरण होतं आणि आपल्याही पुढे येत्या काळात मोठं आव्हान आहे की राहुरी तालुक्यातील कोणतं विकास कामाचं व्हिजन आपण डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करता. आता राहुरी मतदारसंघ म्हणजे 3 भागामध्ये आहे. आपल्या राहुरी तालुक्याचा भाग, नगर तालुक्याचा भाग आणि पाथर्डी तालुक्याचा भाग. त्यामध्ये राहुरीत आल्याच्या नंतर राहुरी शहराचे प्रश्न वेगळे आहेत आणि राहुरी तालुक्याचे प्रश्न वेगळे. निश्चितच. म्हणून आता ज्या त्या भागामध्ये जे ते प्रश्न समोर ठेवून साहेबांनी एक मोठी यादी 2024 मध्ये निवडणुकीला सामोरे जात असताना तयार केली होती. आता तीच यादी साहेबांची जी स्वप्न आपल्या मतदारसंघामध्ये ज्या त्या भागासाठी होते ते मला येणाऱ्या 3 वर्षामध्ये पूर्ण करायचे आहेत. अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांसाठी आहेत, सर्वसामान्यांसाठी आहेत. म्हणजे जसं आपण एरिया बदलतो प्रश्न बदलतात, बरोबर. मग त्या त्या ठिकाणी ते प्रश्न मला समजून ते मार्गी लावायचे. निश्चितच. आणि येत्या 23 एप्रिलला मतदान होत आहे. अनेक विरोधक आपल्या समोर आहे. या विरोधकांकडे आपण कशा नजरेने बघता. आता ही निवडणूक मी कुठल्याही प्रकारे विरोधक कोण आहे कोण नाहीये असं पाहतच नाही. निवडणूकच मी ही निवडणूक म्हणून पाहत नाही. ही एक भावना आहे आणि ही भावना प्रत्येकाच्या मनात साहेबांच्या प्रती आहे. आता येणाऱ्या 23 तारखेला सगळ्यांना मतदान करायचे, पण सगळ्यांची एक मतदान म्हणून न करता आपल्याला सर्वांना साहेबांना श्रद्धांजली द्यायची. साहेबांनी आमच्यासाठी काम केलंय, आमच्या सुखादुःखात होते, आमच्या मध्ये एक कुटुंबासारखे सहवास साहेबांचा असायचा. प्रत्येकाची एक भावना आहे. म्हणून प्रत्येक व्यक्ती भावना 23 तारखेला व्यक्त करणार आहे की आता ही निवडणूक म्हणून कुणी पाहत नाही, हे जे काय आहे हे फक्त कर्डिले साहेबांसाठी करायचंय अशी सगळ्यांची भावना आहे. म्हणून मी या निवडणुकीला सामोरे जात असताना माझ्यासाठी काही कुणी विरोधक नाही किंवा कोणता शत्रू नाही. आता मी सोडता अजून 6 उमेदवार ह्या रिंगणात आहेत, तर मी त्यांनाही कोणाला विरोधक समजत नाही किंवा मला त्यांचंही काही वाईट वाटत नाही. त्यांची इच्छा होती निवडणूक लढवायची, उभं राहायची, ते त्यांच्या सोयीच्छेने उभं राहिलेत आणि ते त्यांच्या पद्धतीने सामोरे जात आहेत. मी माझं काम घेऊन, माझ्या वडिलांचं काम घेऊन, भारतीय जनता पार्टी महायुतीचं काम, सरकारचे काम, येणारं धोरण, भविष्यात मी काय काय करणार, मी या सगळ्या गोष्टींकडे फोकस करूनच मी पुढे वाटचाल करतोय. निश्चितच 4 मेला निकाल लागतोय आणि 4 मे दिवशी आपला वाढदिवस आहे. हे राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील जे मतदार आहे ते बर्थडे गिफ्ट आपल्याला देतील का, काय विश्वास वाटतो. 4 मे ला निकाल होतोय. 4 मे ला माझा वाढदिवस पण आहे, पण माझ्यासाठी तो दिवस दुःखाचा राहणार आहे. कारण की सगळं काही मला त्या दिवशी सर्वसामान्य जनता ही प्रेमापोटी देईल, पण मात्र माझे वडील माझ्या सोबत नसतील. पहिला वाढदिवस माझा असा येईल की त्यांच्याशिवाय मी करेल. म्हणून मला जनता स्वीकारून मला आशीर्वाद 100% विश्वास आहे मला देईल, पण माझे वडील माझ्यासोबत नाही. ही मोठी कमी आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. आणि आता 2025 पर्यंतच माझे वाढदिवस 4 तारखेचे चांगले. इथून पुढे वडील माझ्यासोबत नाही, त्यामुळे मी आनंदात नाहीये कुठल्याच प्रकारे. निश्चितच भावनिक वातावरण आहे. साहेब सोबत नाही म्हणून वाढदिवस पण साध्या पद्धतीने साजरा करणार आहे. मतदारांना शेवटचं काय आपण आवाहन कराल. सर्वांना एवढी हात जोडून नम्र विनंती आहे की साहेबांनी रक्ताचं पाणी केलंय, हाडांची शरीराची झीज उस्तर शेवटच्या श्वासापर्यंत साहेबांनी सर्वांसाठी काम केलेलं आहे. आज साहेब म्हणजे कार्यकर्ता म्हणून पाहत नव्हते, तर हा एक परिवार म्हणून साहेब 30 वर्षापासून प्रत्येकाकडे पाहिजे. आज आपल्याला साहेबांचं नाव पुढे न्यायचंय, मतदारसंघाचा विकास करायचा आहे. येणाऱ्या 23 तारखेला माझी एवढीच आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती की आपण मोठ्या संख्येने येऊन मतदार कक्षापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त मतदान घडून आणावं, ही सगळ्यांना नम्र विनंती आहे. 12 दिवस आता निवडणुकीला राहिलेले आहेत. 23 तारखेला मतदान होईल. 23 तारखेपर्यंत तुम्ही मला सांभाळा. 4 मे नंतर पूर्णपणे हा मतदारसंघ सांभाळायची आणि ही विकास काम करायची जबाबदारी माझी. आपल्याला कुठल्याच गोष्टीची अडचण आणि शंका येणार नाही. चांगल्या पद्धतीने मी साहेबांसारखंच काम करून आपल्या सर्वांसाठी दाखवेल. निश्चितच
23 एप्रिल रोजी मतदान होत आहे आणि साहेबांचं काम पुढे नेण्याचा वसा अक्षयजी कळलेले यांनी घेतला आहे. मतदार साथ देतील अशीच आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. धन्यवाद. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.